श्री यल्लमादेवी यात्रेनिमित्त बेळंकी नगरीत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत उत्सुक मिरज पूर्व भागातील आपल्या हक्काचं आपलं गंगाटेक रेस्ट्रो आता परमिट रूम आणि बियर बार आपल्या सेवेत। आमची वैशिष्ट्ये सर्व कार्यक्रमांसाठी हॉल, कॅपॅसिटी 250 ते 300 व्यक्तींपर्यंत, प्रशस्त पार्किंग व्यवस्था, शाकाहारी व मांसाहारी उत्तम जेवण, ॲडव्हान्स पार्टीवर सवलत। आमचा पत्ता मिरज रोड, बेळंकी, तालुका मिरज, जिल्हा सांगली। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। मिरज तालुक्यातील बेडग येथे आर्थिक व्यवहाराच्या वादातून 2 गटात मारामारी झाल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी फिर्याद पोलिसात देण्यात आल्या आहेत। मिरज ग्रामीण पोलिसांनी दोन्ही गटाकडील 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। दिनांक 10 डिसेंबर रोजी 10:30 ते 11 वाजण्याच्या दरम्यान मंगसुळी चौक बेडग येथे ही घटना घडली आहे। या प्रकरणी संभाजी रामचंद्र चौदार, वय वर्ष 60, राहणार मरगुबाई चौक बेडग यांनी शंकर मल्हारी खाडे, प्रवीण शंकर खाडे, प्रदीप केशव खाडे, राहुल केशव खाडे, शशिकांत विठ्ठल धोंड, सर्व राहणार बेडग या 5 जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे। त्याचबरोबर शंकर मल्हारी खाडे, वय वर्ष 63, राहणार बेडग यांनी संभाजी रामचंद्र चौदार, चैतन्य रामचंद्र चौदार, गजानन ओंबासे व अन्य 2 अनोळखी व्यक्ती अशा 5 जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे। पोलिसांनी या दोन्ही फिर्यादीनुसार वरील 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। संभाजी चौदार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांच्या ओळखीचे सुधीर सासने, राहणार पुणे व शंकर मल्हारी खाडे यांच्यात झालेल्या पैशाच्या व्यवहारातून शंकर खाडे, प्रवीण खाडे, प्रदीप खाडे, राहुल खाडे, शशिकांत धोंड यांनी संभाजी चौदार यांचा मुलगा चैतन्य, जावई गजानंद यांना हाताने व पायाने मारहाण केली। यावेळी शिवीगाळ करून धमकी दिली। चौदार हे दवाखान्यात आले असता त्यांच्या घराजवळ जाऊनही शिवीगाळ करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। या प्रकरणी शंकर मल्हारी खाडे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांनी संभाजी चौदार यास उसने दिलेले पैसे परत मागितले असता संभाजी चौदार, चैतन्य चौदार, गजानंद ओमासे व 2 अनोळखी व्यक्ती यांनी शंकर खाडे यांचा मुलगा प्रवीण खाडे यास काठीने मारहाण करून शिवीगाळ केली। तसेच यावेळी जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे। मिरज ग्रामीण पोलिसांनी वरील दोन्ही फिर्यादीनुसार दोन्ही गटांकडील 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे।